बोदवड नगरपंचायत समोर घनकचरा सफाई कर्मचारी यांचे दिनांक 5/3/2025 पासून काम बंद आंदोलन सुरू आहे। सदरच्या कर्मचाऱ्यांची मागणी ही त्वरित पूर्ण व्हावी यासाठी महर्षी वाल्मिक सेनाचे पदाधिकारी यांनी बोदवड नगरपंचायत येथे या सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेतली, तसेच यांच्या मागण्या त्वरित पूर्ण व्हाव्या अशी मागणी केली। मागणी या प्रकारे आहे की अवघ्या 3 वर्षापासून संबंधित ठेकेदार सुरवंशी साहेबांकडे ठेका आहे। तर त्यावेळेस 250 रुपये रोज दिला जात होता, परंतु आजची परिस्थिती बघून प्रत्येक गोष्टीचा भाव वाढलेला आहे। परिस्थिती तशी नाही आहे। आपले घर चालवण्यासाठी त्याला किमान त्याचं घर चालवण्यापुरतं तेवढं त्याला वेतन मिळणं गरजेचं होतं। त्याला मिळणारा वेतन हा कमी पडत होता, परंतु हे असुशिक्षित असल्या कारणाने यांना किती वेतन मिळतं हे त्यांना माहीत नव्हतं। त्यानंतर त्यांनी संघटनेत सहभाग झाल्यानंतर संघटनेने त्यांना दाखवलं की संघटनास्तरीय त्यांना काय वेतन दर दिला जातोय, किमान वेतन दर कसा दिला जातोय, त्याची अटी ठेकेदाराच्या अटी व शर्तीनुसार त्यानुसार आम्ही त्यांना दाखवलं की हे आंदोलन शासनाला आणि बोदवड शहराला मी सांगू इच्छितो की बोदवड शहराला माहीत असणं गरजेचं आहे की हे जे ठेकेदार आहेत यांना ठेकेदार हा नगरपंचायतकडनं ठेका पद्धतीने जो काम घेतला आहे त्या कामाप्रमाणे यांना तेवढं वेतन दर देत नाहीये। तर यांची पहिली म्हणजे वेतन दर मागणी करता येते की आम्हाला किमान वेतन दर तरी मिळावा, नाहीच तर तुटपुंज एवढं तरी दर मिळावा की यांचं घर प्रपंच चालू शकेल। दुसरं की यांचं भविष्य निर्माण निधी, हा भविष्य निर्माण निधी या शासनाचा एक धोरण आहे की हा आपल्या एक भविष्याचा एक निर्माण निधी असतो की त्याच्यावर तो असो या नसो, त्यानंतर तो भविष्य निर्माण निधी त्याच्या कुटुंबास कामात येणारा भविष्य निर्माण निधी असतो। हा ठेकेदार असा की यांनी अजूनपर्यंत क्वचित 2 ते 4 लोकांच्या 5 लोकांच्या अकाउंटला भविष्य निर्माण निधी टाकली आहे। PF अकाउंट ओपन केलेला आहे। बऱ्याचशा 30 ते 35 कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला अजून PF व भविष्य निर्माण निधी टाकले गेलेले नाही आहे। आज आम्ही ते भविष्य निर्माण निधी प्रत्येक कर्मचाऱ्याचा भविष्य निर्माण निधी येऊ, PF अकाउंट बनण्यावर आणि त्यांचा किमान वेतन दर जो हा PF अकाउंट आणि किमान वेतन दर हा त्यांच्या बँक अकाउंट खात्यावर जाऊन जमा हो, असं एवढी मागणी करून हे कर्मचारी आज आंदोलनाला बसलेले आहेत। शासन निर्णयानुसार आठवड्यातून एक सुट्टी असते, ती सुट्टी त्याला दिला जात नाही आणि त्यांना सेफ्टी किट दिला जातो, सेफ्टी किटही नाहीये। त्यांनी जे अटी शर्तीनुसार त्यांनी जे मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कोणत्याच त्यांना पूर्ण केल्या जात नाहीये। आज 13 ते 14 दिवस झाले आम्ही बोदवड नगरपंचायत समोर हे कर्मचारी आपल्या कुटुंबासह इथं रात्रंदिवस आंदोलन करतायत। शासनाचे डोळे उघडावं म्हणून आज आम्ही आमचे वाल्मिक मेतर महाराष्ट्र अध्यक्ष मिथुनजी वारसे साहेब आणि आमचे युवा सेना संस्थापक अध्यक्ष अकोला शहर वाल्मिक युवा सेना अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राहुलभाई सारवान अकोला शहर यांना इथं आमच्या मागण्या त्यांनी शासनाकडे मांडावे, कारण की शासनाचं कानावर हात ठेवून बसलेला आहे। आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। आता आमच्या तरी मागण्या त्यांच्या कानाजवळ जाव्या, नाहीतर आमची यांच्याकडे मागणी आहे की पूर्ण समाजाने एकत्रीकरण येऊन या समाजाला न्याय देण्यात यावा, समाजाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, अशी एवढी आम्ही मागणी करतोय। सर्वप्रथम बोदवड शहर के हमारे जो भी राजकीय सामाजिक यूनियन के पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य के हमारे प्रमुख समाज के अध्यक्ष मिथुन भाई वारसे, वाल्मीकि सेना के संस्थापक अध्यक्ष हमारे राहुल भाई सारवान, आज 14 से 15 दिन हो चुके हैं। सारे भारत के अंदर 3 साल पहले पूरे विश्व कोरोना से मुक्त हुआ है और वो एकमेव सिर्फ मेहतर समाज है जो कोरोना के अंदर जो उनको योद्धा बोला गया। आज वो लोगों को न्याय के लिए नगर पालिका के सामने बैठ के अपने न्याय हक के लिए लड़ाई लड़ना पड़ रहा है। मुख्य अधिकारी साहब का ऐसा कहना है कि जो लोग कर्मचारी जो बैठे हैं इनसे मेरा कोई लेना देना नहीं है। रही बात कि जो ठेकेदार है 3 साल के अंदर उसकी तकरार इसके लिए नहीं हुई कि हमारे जो भी कर्मचारी थे उनके ऊपर जो अन्याय होने वाले थे उनके साथ में लड़ने वाला कोई नहीं था। यहाँ पे संगठन के पदाधिकारी जो हमारे सामने आए, समाज के पदाधिकारी सामने आए, तो मेरी बोदवड शहर के जितने भी सामाजिक राजकीय कार्यकर्ता है और स्थानिक जो आमदार है उनसे अध्यक्ष महोदय का उनका बोलना हुआ
कि भाई ठीक है, हम आकर इस पर कुछ चर्चा करते हैं। और हमारी जो मांगनी है कि राज्य सरकार का जो परिपत्रक है किमान वेतन, या कोई नई मांगनी नहीं कर रहे हम। आज इतनी जो महंगाई बढ़ चुकी है और बोधगढ़ शहर के आरोग्य को का संरक्षण करने वालों के साथ में अगर यहाँ न्याय नहीं मिलता है तो सर्वप्रथम मुख्य अधिकारी का मैं निषेध करता हूँ कामगार नेता के माध्यम से। और यहाँ पे जो बैठे जितने भी अधिकारी है कि ये लड़ाई पूरे शहर के स्वच्छता की है, लोगों के आरोग्य की है। आज बड़े बड़े त्यौहार आ रहे हैं, आज शिव जयंती है। शिव जयंती के अंदर भी जो कर्मचारियों को डांट धमका कर हमारे समाज के लोगों को, अगर मुख्य अधिकारी को लगता होगा कि उनका कोई बोलने वाला नहीं है, तो मुख्य अधिकारी के ऊपर हम हमारे माध्यम से इसकी धिंड गाड़ेंगे हम और एट्रासिटी एक दाखिल करेंगे हमारी तरफ से कि अगर तू न्याय देने का, अगर कुर्सी पे बैठने को तेरे को अधिकार नहीं है तो कुर्सी पे तूने बैठने का नहीं। रही बात जो परमानेंट लोग को बोलकर धमकी देकर जो काम कराया जा रहा है, क्योंकि ये लोग जो 3 साल से शहर को जो संभाल रहे थे साफ सफाई करके, आज वो लोगों को अगर न्याय देने की इनमें ताकत नहीं है तो न्याय देने की ताकत हम में बहुत कुछ है। और जो बाकी के जो यहाँ के जो लोग आए हैं शिवसेना के कार्यकर्ता, मेरी आपसे सबसे विनती है कि शहर के जो हमारे प्रथम नागरिक, यहाँ के जो अध्यक्ष है, सभापति है, आरोग्य सभापति है, नगर सेवक है, सभी ने मिलजुल कर यह आंदोलन को जल्द से जल्द यहाँ पर इसको स्थगित करना और जल्द से जल्द इनकी जो मांगनी है, हम कोई नवीन मांगनी नहीं कर रहे कि आरोग्य का काम करते समय खुद के स्वास्थ्य को धोखे में रखकर अपने स्वास्थ्य को खराब करके दूसरों का स्वास्थ्य ठीक करने वाला ये समाज है। और आप अगर इनको न्याय नहीं दिला रहे तो आप लोगों को सामाजिक लेवल के ऊपर काम करने का, गांव के अंदर काम करने का कोई अधिकार नहीं है। आप लोग को ऐसा लगता है उनके पीछे कोई बोलने वाला नहीं है। परमानेंट अधिकारी भी अगर हम कल से चाहे तो हम बंद करवा देंगे, लेकिन बड़े बड़े स्थान है, ईद है, अभी 14 अप्रैल आ रही है, आज शिवाजी महाराज की जयंती है, तो मैं सबसे यही विनती करता हूँ कि हमारे स्थानीय कामदार की चर्चा होने वाली है और जो भी चर्चा के बाद में जो मार्ग निकलता है शहर के विकास के लिए, स्वच्छता के लिए, हम कार्यरत रहेंगे। सभी लोग यहाँ पर जितने बैठे हैं, जो उपस्थित है, और मैं ये चाहता हूँ कि जल्द से जल्द यहाँ के अधिकारियों ने, मुख्य अधिकारी ने यहाँ के संगठनों को और कर्मचारियों को न्याय देने का काम करना है। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय। आज बोधगढ़ शहर में जो हमारे मेहतर वाल्मीकि समाज के भाइयों के ऊपर जो अत्याचार और अन्याय हो रहा है ठेकेदार के माध्यम से, उस अन्याय को दूर करने के लिए हम यहाँ पर आज हमारे समाज के सभी कार्यकर्ता, राहुल भैया सारवान, गणेश काका जी बाहर से, वो समस्त वाल्मीकि सेना, समस्त मेहतर समाज के पदाधिकारी, यूनियन के कार्यकर्ता वगैरह सब जमा हुए हैं और स्थानीय बोधगढ़ शहर के पदाधिकारी, नगर सेवक, शिवसेना कार्यकर्ता ये भी यहाँ पर उपस्थित है। मैं सीओ साहब से, एक मुख्य अधिकारी साहब से एक ऐसी विनती करना चाहता हूँ कि हमारी समाज के ऊपर जो अन्याय हो रहा है, जो इनको किमान वेतन दिया नहीं जा रहा है, इनका पीएफ कटा नहीं जा रहा है, इनको सेफ्टी किट जो नहीं दी जा रही है, ये 3 साल से जो ठेका चल रहा है, ये जो भ्रष्टाचार चल रहा है हमारे कर्मचारियों के साथ में, हमारी समाज के मेहतर वाल्मीकि समाज के साथ में जो भ्रष्टाचार बोधगढ़ नगर पंचायत में जो चल रहा है, हम वो भ्रष्टाचार चलने देंगे नहीं। और हम बहुत जल्द से जल्द ठेकेदार के ऊपर भी एट्रॉसिटी एक्ट के अंतर्गत हम गुना दाखिल करेंगे और सीओ साहब के ऊपर भी हम गुना दाखिल करेंगे। क्यों आपने इतने दिनों से इनकी जो समस्या है इसका आपने निवारण क्यों नहीं किया? और मेरी सीओ साहब से बात हुई तो सीओ साहब ने मुझे बोला कि ये कर्मचारी मेरे नहीं है। क्यों ये कर्मचारी इनके क्यों नहीं है? बोले हमारा जो कुछ भी है ठेकेदार से लेना देना है। तो ठेकेदार से लेना देना नहीं है तो ये कर्मचारी ठेकेदार के है ना। ये कर्मचारी जो नगर पंचायत है सीओ के ताबे में, यहाँ का जो आरोग्य वगैरह देखना है सीओ का काम है, सब कुछ सीओ का काम है। तो ये जो इनकी समस्या है इनका निवारण करना ये सीओ का काम नहीं है क्या? मैंने सीओ साहब को बोला कि देखो ऐसी ऐसी बात है, यहाँ पर ऐसा ऐसा है। तो सीओ साहब ने सफा मना कर दिया कि मैं अभी मुंबई में हूँ और ये जो कर्मचारी है ये मेरे अंडर में आते नहीं। और हमने संबंधित जो ठेकेदार है उसको हमने लेटर लेखी पत्र दिया हुआ है, उसका निवारण आपको, मैं मुंबई में हूँ अभी, बोले हमारा प्रशिक्षण चल रहा है, वो प्रशिक्षण खत्म होने के बाद मैं आपको आकर बात करूंगा। मैं आऊंगा तो आपने आ जाना, ऐसा सीओ साहब का कहना है। लेकिन मैं बोलना चाहता हूँ कि कब तक मेहतर वाल्मीकि समाज के ऊपर ऐसे अन्याय होते रहेंगे? कब तक हम चुप रहेंगे? हम इतने सालों से चुप थे, हम आज
इसके बाद, और आज से हम चुप नहीं रहेंगे। 14 दिनों से आज ये कर्मचारी लोग यहाँ पर काम बंद आंदोलन के ऊपर बैठे हुए, तो सीओ साहब ने काम बंद आंदोलन पे बैठे रहने के कारण परमानेंट कर्मचारियों से इनके काम करा के लिए क्यों आप परमानेंट कर्मचारियों से एक्स्ट्रा काम क्यों करवा रहे, जबकि ये काम ठेकेदारी में दिया है। तो आपका काम है ठेकेदारी के उसको दंड लगाना, उस पर कुछ ना कुछ कार्रवाई करना चाहिए आप लोगों ने। अभी तक का आपने उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं करे? 14 दिनों से काम बंद है, आपने उससे पूछा क्यों नहीं? अभी अगला कदम क्या होगा आपका? अभी हमारा अगला कदम ये होगा कि हम जन आंदोलन करेंगे। अगर यहाँ पर हमको न्याय नहीं मिलता है, मेरी आमदार साहब से भी बात हुई, आमदार साहब अभी आउट ऑफ कंट्री होने के कारण वो यहाँ पर नहीं है। आमदार साहब से बात हुई, आमदार साहब ने बोले हमें कि मैं आऊँगा, जब बैठ के अपन ये समस्या का निवारण सीओ साहब को बोल के निपटा देंगे। तो ये उपोषण, ये जो आंदोलन इसी तरह चलता रहेगा या कुछ? ये आंदोलन इसी तरह चलता रहेगा जब तक का हमें न्याय नहीं मिलेगा, तब तक ये आंदोलन चलता रहेगा। आज इसके अंदर सिर्फ और सिर्फ बोदवड़ के ही मेहतर वाल्मीकि समाज के जो कर्मचारी वो कॉन्ट्रैक्ट बेस के वो थे, लेकिन आज से इसके अंदर समस्त मेहतर वाल्मीकि समाज शामिल है। मैं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिथुन मोहन जी बार से यह मेरी समाज को ऐलान करना चाहता हूँ, मेरी समाज को आगाज करना चाहता हूँ कि जो हमारी समाज के ऊपर जो अन्याय हो रहा है, जो अत्याचार हो रहा है, यह अन्याय अत्याचार हम अब आगे चलने नहीं देंगे और हमारी समाज को प्रगति और उन्नति की ओर लेके जाएंगे। और जो हमारी समाज को निचले स्तर पर देखना चाहता है, हम उसको उसकी औकात बता देंगे। जय श्री। सबसे पहले तो मैं यहाँ पर उपस्थित हमारे समाज अध्यक्ष मिथुन भैया बाहर से, हमारे मार्गदर्शक गणेश जी काका हमारे बाहर से, और बोदौड़ सकल पंच इनको धन्यवाद कहना चाहूँगा। और सभी को ये बताना चाहूँगा कि 15 दिन के ऊपर हो गए हमारा सफाई कर्मचारी भाई जो यहाँ पर दर बदर भटक रहा है, इनके ऊपर अन्याय हो रहा है, इसके ऊपर कोई ध्यान देने वाला नहीं है। जैसे ही हमको हमारे बड़े भाई मिथुन भैया बारसे को इस बात के जानकारी मिली और मुझे जानकारी मिली, हमने एक में संपर्क साधा और आज हम बोदौड़ शहर में मेरे सफाई कर्मचारी भाई को जो 15 दिन से अन्याय सह रहा है, इनको हम पार्टिंबा देने के लिए यहाँ पर आए। और सबसे पहले मैं इस सीओ का, मुख्य अधिकारी का यहाँ पर निषेध करता हूँ। और अगर यहाँ पर हमारी चार मांगने सफाई कर्मचारी हो, हमारे जो सफाई कर्मचारी भाई है, इनको किमान वेतन दिया जाए और कर्मचारी को पीएफ की रकम इनके खाते में जमा करी जाए और इनको सेफ्टी किट दी जाए और सफाई कर्मचारी भाई को इनका पगार इनका बैंक अकाउंट में होने को होना। अगर सीओ साहब अगर इसका दखल नहीं लेते, यहाँ के मुख्य अधिकारी अगर यहाँ का इसका दखल नहीं लेते, तो हम वाल्मीकि सेना के स्टाइल में ये आंदोलन करेंगे। और ये आंदोलन ऐसे ही नहीं, पूरे महाराष्ट्र में हम ये आंदोलन चलाएंगे और ये आंदोलन की दिशा उग्र होंगी, उपोषण की होंगी उग्र। इसके बाद में अगर दक्षता नहीं ली गई तो हम उग्र आंदोलन भी करने को तैयार है। आज या ठिकाणी गेल्या 2 आठवड्यापासून आमच्या घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या सफाई कामगारांनी जे आंदोलन चालवलेलं आहे त्याच्या संदर्भात मी बारकाईनं चिंतन केलं असता सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट जी माझ्या ध्यानी आली की इथला जरी घनकचरा व्यवस्थापनाचं कामाचा ठेका एका ठेकेदाराला दिला असला तरी त्या ठेकेदारावर सुद्धा किमान वेतन देण्याची सफाई कर्मचाऱ्यांना पहिली महत्त्वाची जबाबदारी आहे। मुद्दा असा की या ठिकाणी हा प्रश्न जो आहे केवळ या ठिकाणी वाल्मिक सेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही वेगळे नाही, आमच्यापैकीच एक आहात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्या वाल्मिक सेनेच्या लोकांनी आजपर्यंत अतिशय तुटपुंजा अशा रोजंदारीवर जे काम केलं की ते उच्च शिक्षित लोक सुद्धा मोठा पगार घेऊन करणार नाही अशा स्वरूपाचं समाजसेवेचं काम ते करताय। सफाईचं काम जे करत आहेत त्याचा जर आपण विचार केला तर जनतेच्या आरोग्याशी निगडीत अशी बाब आहे। म्हणजे एकीकडे कोणत्याही प्रकारच्या सेफ्टी किट्स न देता न वापरता ते आपल्या आरोग्याला अगदी बिलकुल कुठेतरी
आरोग्याची किंमत देऊन आणि ते काम करतायत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की हा जो मुद्दा आहे हा केवळ त्यांच्या किमान वेतनाचा नाही, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचाच नाही आहे, तर त्यांच्याबरोबर न्यायसंगत अशी आमची वागणूक सर्वांची असली पाहिजे, ज्याला की माझा पाठिंबा आहे. आणि हा प्रश्न जो सुटणार आहे तर या ठिकाणी सीओ साहेब असतील, आमदार साहेब सुद्धा परदेशातून आल्यानंतर आमदार साहेब आमची इथली स्थानिक स्वराज्य संस्थेची जी लोकनियुक्त नगरसेवक नगराध्यक्ष मंडळी आहे ती, सीओ साहेब, या संघटनेचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे ठेकेदार यांच्या सर्वांच्या पारदर्शक चर्चेतून हा मुद्दा समोर आला पाहिजे, ज्याची की कल्पना सामान्य जनतेला सुद्धा मिळाली पाहिजे की या ठिकाणचा जो कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे त्याचे क्लॉजेस काय काय आहेत. त्याच्यामध्ये एकीकडे जनतेला आरोग्य प्रदान करायचं आहे म्हणून हे काम गरजेचं आहे, तुम्हाला नफा कमवायचा आहे, परंतु नफा कमवताना या कर्मचाऱ्यांना तुम्ही वेठीस धरून नफा कमवू शकत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला एकच सांगायचं आहे की आज सरकारनं अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील, मग ग्रामपंचायत असतील, नगरपंचायत असतील, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका असतील, तर यांचा कारभार कशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या संपन्न राहील की ज्याच्यामधून असे प्रश्न उभे राहणार नाही, अशा पद्धतीचं शासनानं कुठेतरी आर्थिक धोरण हे राज्याचं आता बदललं पाहिजे. आणि आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था या प्रत्येक एडवरती आवश्यक तेवढा निधी दिल्यानंतर सक्षमपणानं काम करू शकतील. आज मला आठवते की पूर्वी आमची बोदवडची ग्रामपंचायत ही अ वर्ग ग्रामपंचायत होती, आज क वर्ग नगरपंचायत झालेली आहे. म्हणजे त्यांच्या आर्थिक जे काही सरकारकडून मिळणारे स्रोत असतील किंवा आर्थिक अनुदान असतील त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही, परंतु बोदवड हे आता शहर झालेलं आहे, चहूबाजूंनी विस्तारते आहे. त्याच्या पाणी पुरवठ्याच्या गरजा असतील, आरोग्यविषयक गरजा असतील, साफसफाईच्या गरजा असतील, त्याच्याकरता अधिक निधींची, अधिक कर्मचाऱ्यांची आज गरज आहे. आणि दुसरीकडे मला तरी वाटते की हे जे सफाई कामगार आज अस्थायी आहेत यांना जर आकृतीबंधानुसार आवश्यक असं जर त्यांना स्थायी स्वरूपाचे कर्मचारी म्हणून त्यांना वर्ग करायचं असेल तर त्या दृष्टीनं सुद्धा त्या सरकारनं नगरपंचायतींचा सुद्धा आकृतीबंध हा नव्यानं तयार करणं गरजेचं आहे. कारण एकेकाळी परिस्थिती अशी होती की नगरपंचायत तिचं उत्पन्न आणि तिच्या उत्पन्नाच्याच भरोशावर सर्व कामं करायचं, हे जे धोरण होतं हे बाजूला ठेवून आणि आज गरज काय हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज हा मुद्दा केवळ या कामगारांच्या वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नाही तर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा याला फार महत्व आहे. त्याच्यामुळे हे सांगितलेले सर्व घटक एकत्र येऊन जर बसतील आणि जनतेतले आमच्यासारखे जे जागरूक लोक आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रसंगी हजर राहणं गरजेचं आहे, त्याच्यामधून मार्ग निघू शकेल असं मला वाटते. वाल्मिकी सेनेच्या माध्यमातून येथे जे उपोषणाचा किंवा एक कार्यक्रम चालू आहे, 15 दिवसापासून बोदवड नगराचा सफाईचा मुद्दा हा फार मोठ्या प्रमाणात लागू राहिलेला आहे. गावाची सुरक्षितता ही आणि त्याचं आरोग्य हे सांभाळणं हे नगरपंचायतचं काम आहे. आता ज्या चर्चा किंवा यांच्या लोकांच्या बोलण्या झाल्या त्याच्यावरून असं सांगता की सीओ साहेब येथे किंवा नगराध्यक्ष साहेब हे सांगता की आमच्या अखत्यारीतलं नाही आहे. शेवटी ठेका तर कोणी म्हणजे नगरपंचायतनं त्यांना दिलेला असेल, नगरपंचायतनं जर ठेका दिलेला असेल तर त्यांच्यावर तुम्ही त्यांना बसवा, तुमच्या काय समस्या त्या आमदार साहेबांसमोर मांडा, नगराध्यक्षांनी मिळून सर्वांना मिळा. पण जे यांचं जे आहे मला वाटतं 270 रुपये काहीतरी आता आहे. आता माझ्या दृष्टीने फार कमी रेटमध्ये काम होते आहे आणि काहीतरी मध्यम मार्ग निघायला पाहिजे. बुवा ठीक आहे यांची मागणी समजा 500-700 रुपयाची असेल किंवा काही असेल, पण त्याच्यातून काहीतरी योग्य मार्ग मधला काढून गावाचं आरोग्य सांभाळणं तुमचं पहिलं कर्तव्य आहे. मी सीओ साहेबांना, नगराध्यक्ष साहेबांना एक व्यापारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आवाहन करतो की यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबरोबर सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्याच्या बाबतीत काहीतरी मध्यम मार्ग काढून यांना योग्य न्याय द्यावा. कारण काय की मला नाही वाटत की जे पगार ते आहे ते काय त्याच्यातलं काय की सरकारी याच्यात अनुदानात तुमच्या कमी येत असेल किंवा काय असेल तर ते मागणी करा सरकारकडे तुम्ही. पण यांच्यावर अन्याय होत असेल आणि नगरपालिका नुसतं हात झटकून चालेल की नगरपंचायत बोलेल की बा माझं काम आमचं कामच नाही आहे,
तर कसं काय चालणार आहे? शेवटी ठेका तो जर देणार आहे, नगरपालिका देणार आहे की नगराध्यक्ष आणि यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शिवसाहेब, आमदार साहेब बाहेर आहे. आमदार साहेब एक चांगले निर्णय घेणारे व्यक्तित्व आहे. त्यांनी सर्वांनी मिळून यांच्या समस्येवर तोडगा काढावा आणि यांना न्याय द्यावा आणि गावाची स्वच्छता आणि आरोग्य हे अबाधित राखावं. हीच आज बोदवड नगर पंचायतमध्ये मागील 15 दिवसापासून घन कचरा संकलन करणारे आमचे सफाई कर्मचारी जे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथं काम करतात, त्यांनी 15 दिवसापासून घन कचरा उचलणं बंद केलेलं आहे, कारण की त्यांना किमान वेतन मिळत नाही आहे. आज महंगाईचा दर खूप वाढत आहे, त्यामुळे वारंवार CO कडे निवेदन दिले. कॉन्ट्रॅक्टर जे आहे आमचे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे, तरी पण त्यांची कोणीही दखल घेतलेली इथं आतापर्यंत नाही आहे. CO कडे वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहे, संघटनेमार्फत खूप सारे पत्रही त्यांना दिलेले आहेत, तरी पण त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची कोणती दखल घेतलेली नसून तरी आज त्या लोकांनी आम्हाला इथं बोलवलेलं आहे. आम्ही वाल्मिकी सेनेच्या वतीने त्यांची जे समस्या आहे CO कडे किंवा इथे शासन प्रशासनाला विनंती करून याच्यामधला जे मध्यम मार्ग आहे ते काढावा. त्यांच्यामध्ये त्यांची जी मागणी आहे, फार बेसिक मागणी आहे त्यांची, की त्यांना सेफ्टी किट मिळाला पाहिजे, त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना जे पगार मिळतो, जे वेतन मिळतो, जे रोजंदारी मिळतो तो त्यांना बँकेमध्ये जमा करायला पाहिजे, बँकेच्या नुसार त्यांना पगार मिळाला पाहिजे. त्यांच्यानंतर त्यांचा जे एक मोठा विषय आहे की PF जे भविष्य निर्वाह असते त्याच्यावर त्यांचा कोणताही असं कार्यवाही करताना ते दिसत नाही आहे. त्याचीही रक्कम त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा केली पाहिजे, असं वाल्मिकी सेनेच्या वतीने मी या काम बंद आंदोलनाला पाठिंबा देतो व लवकरात लवकर नगरपंचायत बोदवडचे जे CO आहे, मुख्याधिकारी साहेब आहे, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ह्या काम बंद आंदोलनाचा निपटारा करावा व बोदवड शहरला पुन्हा इथली जे स्वच्छता व्यवस्था आहे ते सुरळीतपणे सुरू करावी अशी त्यांना विनंती करतो. नाहीतर वाल्मिकी सेनेच्या वतीने पुढे आमरण उपोषण किंवा याच्या पुढेही आणखी जर उपोषण करण्यास आम्ही तयार असणार. त्याच्यानंतर जे काही कर्मचारी आहे त्यांची जे बेसिक मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून CO साहेबांनी याची दखल घ्यावी अशी विनंती मी त्यांना करतो. धन्यवाद. मला वाटतं यात सरकारला दोष देऊन फायदा नाही आहे. सरकार तर GR काढून मोकळा झालेला आहे, परंतु जो GR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे? त्याची अंमलबजावणी फक्त मुख्याधिकारी आणि इथले लोकप्रतिनिधी करू शकतात, आणि मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी इथले अंमलबजावणी का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि यांची जी मागणी आहे ही मागणी नियमानुसार आहे आणि GR नुसार आहे, आणि त्यांना अजून स्वच्छतेचं गांभीर्य कळलेलं नाही मुख्याधिकारी यांना, आणि जोपर्यंत त्यांना गांभीर्य कळत नाही तोपर्यंत यांचा मार्ग सुटणार नाही. त्यामुळे आता आम्ही ठरवलेलं आहे राष्ट्रवादीच्या लोकांनी की गावातून कचरा जमा करायचा आणि नगरपंचायतच्या आवारात टाकायचा. जोपर्यंत कचरा तिथं समजणार नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य मुख्याधिकाऱ्यांना कळणार नाहीये, आणि त्याच्यानंतरच यांचा प्रश्न सुटेल. माझी विनंती आहे मुख्याधिकारी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना की यांनी त्यांचा मार्ग लवकरात लवकर मोकळा करावा आणि यांना GR नुसार वेतन देण्यात यावे.